मित्रांनो, आज आपण एकदम खास आणि सगळ्यांना आवडणारा चमचमीत मसाले भात बनवणार आहोत. काही जण ह्यालाच मटार भात असंही म्हणतात. कधी कधी स्वयंपाक करायचा मूडच नसतो. अशा वेळी हा मसाले भात म्हणजे एकदम परफेक्ट ऑप्शन ठरतो. झटपट तयार होतो, पण चव मात्र अगदी हॉटेलसारखी लागते. आणि हो, भात मस्त सुटसुटीत, खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल असा व्हावा यासाठी मी ह्या रेसिपीमध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहे. त्यामुळे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, काहीही मिस होऊ देऊ नका. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरं, तर आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी इथे साधारण 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहे. आणि हो, ग्लास मोठ्या साईजचा आहे. एवढा तांदळाचा मसाले भात आरामात 4 ते 5 जणांना पुरेसा होतो. आता रेसिपीला सुरू करायच्या आधी आपण पटकन साहित्य बघून घेऊया, म्हणजे नंतर घाई गडबड नको. तर मी इथे 2 बटाटे घेतले आहे. भातामध्ये बटाटे आले की मजाच वेगळी असते. त्या पाठोपाठ 2 रसाळ टमाटर आणि 1 कांदा. जास्त कांदा आवडत असेल तर 2 पण घेऊ शकता, अजिबात हरकत नाही. आता तिखटाबद्दल सांगतो. मी इथे तिखटाऐवजी 15 ते 16 हिरव्या मिरच्या वापरतो आहे. पण जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर 1.5 ते 2 चमचे तिखट अगदी आरामात घालू शकता. सगळं तुमच्या चवीवर आहे. यानंतर घेतलाय 1 फुल वाटी मटार. मटार जास्त आवडत असतील तर अजूनही घालू शकता. 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि खास चव आणण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे. शेंगदाण्यांनी भाताची चव खूपच छान लागते. मसाल्यांमध्ये 2 मोठ्या वेलदोड्या, थोडीशी कलमी म्हणजेच दालचिनी, अर्धा चमचा शहाजिरे आणि भातासाठी सगळ्यात महत्त्वाचं 2 ते 3 टेबलस्पून तूप. भाताला फ्रेशनेस यायला कोथिंबीर 1 वाटी भरून आणि भाज्यांमध्ये अर्धा पाव फुलकोबी. किती भाज्या हव्यात ते पूर्णपणे तुमच्यावर आहे. आता फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीपुरतं 1.5 चमचा मीठ. तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. नीट एकदा बघून घ्या, किंवा हवं असेल तर इन्ग्रेडियंट्स लिस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मग पुढे आपण मस्त चमचमीत मसाले भात बनवायला सुरुवात करूया. तर चला मंडळी, सगळ्यात आधी आपण तांदूळ धुवायला घेऊया. तांदूळ घेतले की ते हाताने छान चोळून चोळून धुवायचे. असं केल्यामुळे त्यावर असलेली धूळ, मळ किंवा औषधाचे अंश नीट निघून जातात. 2 हातांनी तांदूळ धुवा, मग पाणी अलगद निथळून घ्या. असं साधारण 2 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुतले की छान स्वच्छ मोकळे तांदूळ तयार होतात. मित्रांनो, आता वळूया भाज्यांकडे. फुलकोबी कापताना एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप बारीक तुकडे करायचे नाहीये. थोडे लांबट मध्यम आकाराचे तुकडे ठेवा, म्हणजे भातात छान उठून दिसतात. आधी बटाटे सोलून घेऊया आणि मग त्याचे जरा मोठे भरदार पीसेस करूया. आता कांदा कापा, त्यानंतर टमाटर. मिरच्या मात्र बारीक बारीक चिरून घ्या, म्हणजे तिखटपणा छान सगळीकडे पसरतो. आणि मित्रांनो, शेवटी कोथिंबीर विसरायची नाही. तिला पण छान बारीक बारीक कापून घेऊया. बरं, तर आपल्या सगळ्या भाज्या आता छान तयार झाल्या आहे. आता मसाल्याची तयारी करूया. मोठी वेलची, कलमी आणि शहाजिरे एकत्र घ्या आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि बारीक करून घ्या. हाच मसाला आपल्या पदार्थाला खास सुगंध आणि जबरदस्त चव देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया ह्या भन्नाट मसाले भाताची. सगळ्यात आधी गॅस पेटवूया आणि भाज्या तळायला घेऊया. मी इथे ॲल्युमिनियमचं भांडं घेतलं आहे. त्यात साधारण 3 चमचे तेल टाकलंय. तेल थोडंसं गरम झालं की आता भाज्या घालूया. कोबी, बटाटे, मटार आणि शेंगदाणे हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं. भाज्या मऊ होईपर्यंत तळायचं, कारण मसाले भात आपल्याला झटपट हवा आहे. भाताला जास्त वेळ लागू नये म्हणून ही छोटीशी ट्रिक आहे. हे बघा, भाज्या मस्त नरम झाल्यात. आता त्या तशाच तांदळाच्या भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवूया. आणि मित्रांनो, ह्याच भांड्यात आपल्याला मसाले भात बनवायचा आहे. पुन्हा 3 चमचे तेल टाकूया. तेल नीट गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडायला लागली की लगेच चिरलेले कांदे टाकायचे. कांदे थोडेसे सोनेरी होऊ लागले की बारीक चिरलेल्या मिरच्या घालून छान परतून घ्यायचं. आता आलं लसूण पेस्ट घालायची. ती परतली की त्यामध्ये मोठी वेलची, लवंग आणि शहाजिऱ्याचं मिश्रण घालूया. मित्रांनो, आता मसाल्यांची पाळी. पाऊण चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं साधारण 1.5 चमचा मीठ. हे सगळं नीट परतून घ्यायचं. आता टमाटर घालूया. झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजू द्यायचं, म्हणजे टमाटर छान मऊ होतात.
चला आता आपले धुतलेले तांदूळ आणि आधी तळून ठेवलेल्या भाज्या घालूया. सगळं एकत्र छान मिक्स करूया. हे बघा रंग किती सुंदर आला आहे. ह्याला थोडा वेळ झाकून ठेवूया. मित्रांनो, तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊ. मी इथे एका भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी गरम करत ठेवलंय. गरम पाण्यामध्ये भात लवकर आणि छान शिजतो. ही पण एक मस्त टीप आहे. हे बघा भात किती छान दिसतोय. आता गरम पाणी घालू, हलकसं मिक्स करू आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शांतपणे शिजू द्यायचं. आणि आता भात मस्त शिजला आहे, दाणेदार आणि सुगंधी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. मित्रांनो, भात अजूनच सुंदर दिसायला लागलाय. आणि शेवटचा टच, वरून थोडंसं तूप. हलकेच मिक्स करा. बस, आपला गरमागरम सुगंधी आणि चविष्ट मसाले भात तयार आहे. आता मसाले भातासोबत आपला थंडगार ताजेतवाना करणारा मठ्ठा करून घेऊया. खरं सांगायचं तर मसाले भात आणि मठ्ठा ही जोडी म्हणजे परफेक्टच. सुरुवातीला पटकन साहित्य बघून घेऊया. मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं गोडलिंब, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी चिमूटभर हिंग. आता आधी दही छान घुसळून घेऊया. मी दही एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं आहे. त्यात साधारण 1.5 ग्लास पाणी घातलंय आणि चवीनुसार मीठ. आता छान एकजीव होईपर्यंत मस्त घुसळायचं. दिसायला पण छान गुळगुळीत झालं पाहिजे. आता खरी मज्जा सुरू होते. तडका. कढईमध्ये 1 चमचा तेल घ्या. तेल गरम झालं की आधी मोहरी घालूया. छान तडतडू द्या. मग जिरे, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि लसूण. आता त्यामध्ये गोडलिंब आणि हिंग घालून तडका छान होऊ द्यायचा. आणि आता हा गरमागरम तडका आपण थेट त्या घुसळलेल्या दह्यात टाकणार. एक हलकीशी ढवळणी आणि बघा आपला मठ्ठा रेडी झाला. दिसायलाही किती सुंदर, अगदी ताजेतवाना. शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली की बस, अगदी परफेक्ट. चला मग आता सर्व करायला घेऊया. समोर आहे गरमागरम सुगंधी मसाले भात आणि सोबत हा थंड झणझणीत मठ्ठा. खरंच सांगतोय, ही जोडी म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन. तर मंडळी, आजचा हा गरमागरम मसाले भात आणि थंडगार मठ्ठ्याचा भेद खरंच मन तृप्त करणारा आहे. घरभर दरवळणारा सुगंध, ताटामध्ये दाणेदार भात, वरून थोडंसं तूप आणि बाजूला झणझणीत मठ्ठा. असं जेवण मिळालं की दिवसाचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. पाहुणे असोत, घरचे असोत किंवा एखाद्या खास दिवशी स्वतःसाठी काहीतरी प्रेमाने बनवायचं असेल तर ही रेसिपी कधीही बेस्टच म्हणावी अशी आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि ती कशी बनते ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही काय वेगळं केलं, टेस्ट कशी वाटली, सगळं वाचायला मला खूप आवडेल. अशाच सोप्या, घरगुती आणि प्रेमाने भरलेल्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, मस्त खा आणि घरचं जेवण एन्जॉय करा.